जय जय
जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखिताही हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा झाला पूर्णेंदु सुंदर मुखात रवींद्र नेत्रा कृष्णात परम किमपि तत्वमहं न जान देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देही प्रेम काही कळा हे जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखताही माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. आपल्या वेदांत साधना वारकरी गुरुकुल या बोरकर मळा आणि बोरकरवाडी हे परिसर यामध्ये आज आपण काकडा आरतीची समाप्ती करत आहोत. याचा आवाज कमी करणे जरसा नाही तर दुसऱ्याचा कुठला तरी वाढलेला आहे तो कमी करतो. आवाज ते को 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 आवाज बंद कर फक्त बाकी काही नाही. हॅलो हॅलो हा एवढा राहिला तरी चालतो. आपल्याला काही लोक लई नाही येतं थोड्याच लोक आहेत आणि हळू आवाजात बोललं तरी चालण्यासारखं. विठाला हे जर थोडस नाही असं होऊ शकतं. अर्थात आपल्याकडे दरवर्षी वार्षिक नियमाप्रमाणे काकड आरतीची समाप्ती आणि काकड आरतीच्या समाप्तीला काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे.
अर्थात असं मला वाटतं बरं का शास्त्री महाराज, ते आता आहे ना थोडं चेंजिंग केलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी काल्याच्या कीर्तनाला बोलवलं पाहिजे. नवीन लोकांना चेंज गरज आहे. कपडे तेच घालत नाहीत लोक, दुसरे घालतात. हो, घरामध्ये आता नईलाजाने बायको ती ठेवतात, नाही तर ती सुद्धा चेंजिंग करण्याची अपेक्षा आहे लोकांना बऱ्याच वेळेला बरं का. पण चेंजची अपेक्षा असते सगळीकडं, तर त्याकरता कीर्तनकार चेंज केला पाहिजे, बरोबर की नाही? तर गर्दी वाढते. चेंज असा एखादा नखरेल सुंदर कीर्तनकार आणला की गर्दी वाढते. त्याच्यापेक्षा जर लेडीज कीर्तनकार ठेवली ना तर इथं जागाच नाही पुरायची, एवढी गर्दी वाढेल. बरोबर कसोटीचा पैलवान? तुमचं बरोबर आहे की नाही? म्हणजे माझंच बरोबर आहे, म्हणजे तुमचं बरोबर आहे. याचा अर्थ चेंजिंगची गरज आहे लोकांना. हा, चुकीचं आहे फक्त. तुम्ही जुन्या वळणातले आहेत ना, म्हणून तुम्ही म्हणणार चुकीचं आहे म्हणून. पण गंमत अशी, चेंजची गरज आहे, चेंज. हो, लोकांना कपडे ते लागत नाही, टोपी ते लागत नाही, माणसं ते लागत नाही. काय धोरण आहे कोणाला माझी? चेंजिंग खायला भाकरी भाजी चपाती गहू तोच खातात हे मात्र नक्की आहे बरं की, त्याच्यात काही विवाद नाही. फक्त प्रकार करून खातात, म्हणजे चेंजिंगची गरज असते. त्याकरता दरवर्षी माझंच कीर्तन, तुमची माझ्यावर असलेलं प्रेम आणि बोरकर शास्त्रीची वैयक्तिक माझ्यावर असलेली श्रद्धा, महाराजांच्यावर असलेली, हळदी महाराजांच्यावर असलेली श्रद्धा, परिणाम त्याचा तेच. पण लोकांना वाटतं काहीतरी चेंज पाहिजे. तिथं काय बोरकर मळ्यात वेदांत साधन असते, कीर्तन काल्याचं पंडित महाराजांचं असेल असं सगळ्याला वाटतं. त्यामुळे ते बदल झाला पाहिजे. मग कधी कधी छोटा माऊली, कधी कधी मोठा माऊली, कधी कधी अजून त्याच्यापेक्षा बारका माऊली असेल तर तो म्हणजे माऊली काय हे, माऊली काय होतं झालं कोणाला माहिती. माऊली एकच फक्त ज्ञानेश्वर माऊली बरं का. कोण हे छोटान फिटान कुटान हे नाही, हे काही करायचं नाही. खरं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर नाव ठेवलं की अनुक्रम माऊली. आता एक माऊली आहे हा माझ्या संबंधातला, तो चतुर्थीला आणि एकादशीला मटण खातून त्याला माऊली म्हणतात. कधी चतुर्थीला आणि एकादशीला, आणि तुम्हाला दाखवून देईल प्रत्यक्षात ते, पण प्रत्यक्षात ते बी म्हणजे लांब नाही, जवळच आहे आपल्या बरं का. पण तरी त्याला माऊली आहे. काय माऊली ठेवली का? माऊली फक्त ज्ञानभार आहे. जगाच्या उद्धाराची तळमळ ज्यांनी बाळगली ना तेच फक्त ज्ञानभार एक माऊली आहे. विठाला हे कोणाच्या द्वेषापोटी बोलत नाही बरं का. वस्तुस्थिती ना, अमुक माऊली तमुक माऊली, हे माऊली ते माऊली, त्याचा माशाचा धंदा, त्याला माऊली म्हणायची. काय धंदा, याला अर्थ आहे का काही? असं नाही. काय माऊली एकच ज्ञानोबार आहे, आणि ज्ञानोबार आहे, त्यापेक्षा दुसरं कोणीही जगतामध्ये माऊली नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली श्री संत ज्ञानोबाराय समाधीत बसलेले ज्ञानोबाराय, की ज्यांनी जगाच्या उद्धाराचं साहित्य निर्माण करून ठेवलं, आणि ते साहित्य इतकं दुर्गम, इतकं दुर्लभ आणि इतकं उच्च तऱ्हेचं आहे की मनुष्य जर वाचेल ना तो मोक्ष स्थितीला जातो. ज्ञानोबाराच्या बाबतीमध्ये बोलताना, ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलताना महाराज म्हणतात, वाचेल तो कोणी जणी ज्याशी, जणाबाई महाराज सांगतात, एकदा वाचलं ना मनुष्याला जगताची सत्यता कळते बरं का. काय मी म्हणतो, जगताची सत्यता कळते. जगताची सत्यता कळण्याकरता एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी संपूर्ण. आता इथं हे जुने माणसं आहेत, सगळे रोज ज्ञानेश्वरी वाचणारे आहेत, त्यामुळं त्यांना मी परत सांगणं काय बरोबर नाही. पण ज्ञानेश्वरी एकदा वाचली ना जगताचं सत्य कळतं. जगत सत्य आहे असं, देव स्वरूपाने सत्य आहे असं कळण्याकरता केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरी हा उपयोग आहे. म्हणून माऊली एकच आहे की आपल्याला जगतातलं सत्य काय आहे आणि जगत परमात्मा स्वरूपाने सत्य कसं आहे याचं चिंतन प्रतिपादन करणारी ती माऊली म्हणजे एकच ज्ञानेश्वर माऊली समाधीत बसलेली. विठाला त्या ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय या सर्वांनी अत्यंत उत्तम आत्मबोधाचं, आत्मप्रबोधनाचं, आत्मा आनंद उपभोगाचं साधन आपल्याला निर्माण करून ठेवलेले. काय त्याचं नाव आहे काकडा. काय आत्मा आनंदाचं साधन, आत्मा आनंद उपभोगण्याचं साधन म्हणजे काय आहे तर काकडा आहे. तुम्ही पहा, काकड्याचं जर चिंतन केलं ना आपण पहिल्यापासून
तर किती सुंदर रचना आहेत. ज्या रचना आहेत की नाही, जी रचना केली की नाही, इथं ह्या बहुमानाची, तिथं त्या तिथं ते तिथं ते तिथं ते, आणि सरते शेवटी कवळण, अशा प्रकारचं होऊन काय होतं. आणि त्याच्यानंतर सरते शेवटी आरती आहे की नाही, आरती काय, आरती. आरतीचा अर्थ जर करायचा झाला तर असा करता येईल, असमता रती ही संपूर्ण जगत आहे ना, जगत ज्या वेळेला शून्य होतं त्यावेळेला शिल्लक राहतं ते केवळ प्रेम. काय राहतं, प्रेमच राहतं, दुसरं काहीही राहत नाही. भगवत स्वरूपाने शिल्लक राहिलेलं जे प्रेम आहे त्याला म्हणायचं आरती, बरं का. अशा प्रकारचा काकडा आणि आरती. काकड्यामध्ये अभंग कसे येतात, पहिल्यांदा सुरुवातीला रूपाची मालिका आहे की नाही, त्याच्यानंतर वचनायका कमलापती, त्याच्यानंतर उंच नीच काय लिहिणे भगवंत, किती सुंदर आहे. पहा, पहिल्यांदा रूप पाहता आलोचनीचा मालिका म्हटली, यामध्ये अखिल ब्रह्मांड नायक परमार्थाला सगळ्या प्रकार, परमात्म्याला सगळ्या प्रकारच्या प्रार्थना केल्या जातात. किती सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे. पहा, रूप पाहत आलोचनी सुख झाले व साधने वचन ऐका कमलावती, परमात्म्याकडे प्रार्थना सुरू होते. आणि ती प्रार्थना इतकी सुंदर आणि इतकी महत्वपूर्ण आहे, सरते शेवटी ती प्रार्थना गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा पर्यंत जाते. आणि मग परमात्म्याला जाग करून त्याच्यानंतर दुसरी मालिका येते, वचन ऐका कमलापती मज रंकाची, नाही दुसरी मालिका उंच नीच काही लिहिणे भगवंत. पहा, पहिल्यामध्ये परमात्म्याशी प्रार्थना आहे, पहिल्या मालिकेमध्ये परमात्म्याबरोबर प्रार्थना, परमात्म्याला प्रार्थना. तिथं जीवाचं परब्रह्माचं एकत्व अल्पतल्प काही नाही, केवळ जीव मी उपासक आहे आणि तो उपास्य आहे, देव उपास्य आहे, मी उपासक आहे, या भावनेनं अत्यंत प्रेमपूर्वक प्रार्थना केली जाते, बरं का. आणि प्रार्थनेनंतर त्या प्रार्थनेमध्ये दोष येऊ नये म्हणून या सगळ्या भक्त मंडळीचं चिंतन, उंचाईचे काही भगवंत तुझे भाव भक्ती देऊया दासी पुत्र कन्या देवराच्या वर्षी, सगळी मालिका जर बघितली ना, तर यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीला स्थान न देता जातीयवादाचं परिपूर्ण निर्मूलन केलेलं आहे. जातीयवादाचं निर्मूलन. गंमत बघा, माणसाला प्रबोध जरुरीचा असतो. मनुष्य अहंकाराने, कुठल्या अहंकाराने, तर ह्या 6 विकार अहंकाराने मनुष्य अत्यंत पछाडलेला आहे. कोणते 6 विकार आहेत, श्री संत ज्ञानोबा सांगतात, नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद, हे 6 आहेत की नाही. हे 6 विकार अत्यंत माणसाच्या मनामध्ये रुजलेले आहेत. या 6 विकाराने मनुष्य अत्यंत मजबूत झालेला आहे. 6 विकार आहेत ते, बाकीचे काम क्रोध वगैरे तर सोडूनच द्या, तो तर पुढचा भाग आहे. पण हे 6 विकार मजबूत आहेत. कोणते, नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद यांनी पक्का झालेला आहे मनुष्य. म्हणून व्यवहार आहे ना, या सगळ्याला घेतल्याशिवाय होत नाही. आणि व्यवहारिक माणसं असल्यामुळं माणसाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती 14व्या अध्यायामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये या करता एक 2 बाबा खूप सुंदर चिंतनात आलेले, ते मला आता आठवणार, पण मी नंतर नक्की सांगेन तुम्हाला. नामामध्ये मनुष्य गुंतलाय, नावात गुंतलेला आहे. साधी गोष्ट, अगदी छोटंसं दान द्यायचं झालं ना तरी मनुष्य म्हणतो, पावती आहे का, नाव आहे का, माझं बोर्ड आहे का, माझं नाव लावलंय का, माझा फ्लॅक्स कुठे लावलाय का, आहे की नाही. ते जाऊ द्या, घेणाऱ्याचं जाऊ द्या, काय देणार आहे तो मनुष्य. निदान त्यांनी त्याचं आपल्या कष्टाने केलेले पैसे दिलेत म्हणून त्याने अपेक्षा करणं भाग निराळा आहे. मी कीर्तनाला येतो, काय, मी कीर्तनाला येतो आणि मी कीर्तनाला येऊन तुमची दक्षिणा घेतो, काय, नीट ऐका बरं का, मी कीर्तनाला येतो तुमच्याकडं आणि तुमची दक्षिणा घेतो, तरीही मी अपेक्षा करतो माझे फ्लॅक्स लावलेत का, काय लावलेत का, नाही म्हणजे फ्लॅक्स कोणाची पाहिजे, देणाऱ्याची फ्लॅक्स ठीक आहे बुवा, का त्यांनी दिलंय ना त्याच्या कष्टाचं,
त्यांनी त्याच्या कष्टाचं दिलंय, त्याचा फ्लॅक्स लावणं किंवा त्याचं नाव लावणं हे बरोबर आहे. हा कीर्तनकार येतो, कीर्तन करतो, 2 तास बेजबेज ठोकाठोकी काढली ती काढली, 4 अभंग काहीतरी म्हणतो आणि अपेक्षा काय करतो, तुम्ही तिथं बोर्ड लावला नाही, त्या चौकात लावला असतं तर अजून बोर्ड माणसं आले असते, खाली शेडकवाडीने लावला असतं तर अजून माणसं आले असते. अशा प्रकारची अपेक्षा करतो. म्हणजे ही अपेक्षा आहे की नाही, म्हणजे कशाची अपेक्षा आहे, नावाची अपेक्षा. कशाची, नावाची. म्हणून नावाला इतका चिकटलेला आहे मनुष्य, हो नावाला चिकटलाय. त्यांनी काय करायचंय, फक्त आपलं नाव सोडायचंय आणि परमात्म्याचं नाव जोडायचंय. पण आपलं नाव सोडत नाही आणि परमात्म्याचं नाव जोडत नाही, त्यामुळं हा कशातूनच सुटत नाही. हे नक्की ध्यानात ठेवा. विठाला संतांनी काय केलं, आपलं नाव सोडलं आणि केवळ परमात्म्याचं नाव धरलं. बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना नजराला पाठवलं. सर्व प्रसिद्ध गोष्ट आहे आणि सर्व प्रसिद्ध गोष्ट असलेल्या गोष्टीला परत परत आपण काहीतरी हे करत राहणं काय बरोबर नाही. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना महाराजांनी नजराला पाठवलं. आता जगद्गुरु तुकोबाराय काल परवाच एक त्या शनिवार वाड्यामध्ये कोणीतरी नमाज पाडला आणि त्याच्यावरून बरंच प्रकरण झालं. त्याच्यावरूनही परत मोठा वाद सुरू झाला. रामदास स्वामी जगद्गुरु शिवाजी महाराजांचे गुरु हा जगद्गुरु तुकोबाराय असा वाद झाला. तर वादाचं काही कारण नाही. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबारायचे अभंग संहिता आहे, संबंध आहे, हे सगळे स्पष्ट असताना सुद्धा हो आपले बहुजन समाजातले लोक थोडे बिचारे गपचूप बसणारे असल्यामुळं आपल्या डोक्यावर हो त्या यांनी काय बैठकीवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास आणून बसवलाच आपल्या डोक्यावर. कारण आपल्याला डोकं नाही त्याच्यामुळे आपल्या डोक्यावर कोणी काहीही बसवतं. बरं का, हो रामदास स्वामी आणले आणि आपल्या डोक्यात बसवले आणि छत्रपती शिवाजी महाराज उभे आणि रामदास स्वामी बसलेले. म्हणजे महाराष्ट्राच्या राजाला उभा, आता या मुख्यमंत्र्याला उभा करून एखादा कीर्तनकार करू शकतो का, एखादा स्वामी करू शकतो का, नाही ना करू शकत. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्य व्यक्तित्व नव्हतं. आई भवानी अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा शिवशंकराच्या वरदानाने अभिव्यक्त झालेले व्यक्तित्व म्हणजे या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याकरता निर्माण झालेले व्यक्तित्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे. सामान्य गोष्ट नाही बरं का. पण त्यांनी ते बसलेत एका दगडावर आसनावर आणि छत्रपती शिवाजी महाराज उभे आणि ते काय दाखवतात, काय तिकडला किल्ला दाखवतात का काय, तुम्हाला द्या म्हणतात का काय, हे काही माहिती नाही मला, पण असं दाखवतात. अशा प्रकारचं आपल्याला चित्र डोक्यामध्ये बसवलं आपल्या आणि आपलं डोकं असं भनंग आहे. आपल्या डोक्यात जे बसवलं ना ते कायम बसून राहतं. बरं का, मी रामदास स्वामीचा द्वेष करत नाही, मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाही एवढंच माझ्या डोक्यात आहे, बाकी काहीही नाही त्यांच्याबद्दल. रामदास स्वामीचं जर तुम्ही वाङ्मय वाचलं ना तर मनुष्य अतिशय चांगला संसार करू शकतो. बरं का, तुम्ही वर बघा, खाली नका बघू. खरंच बरं का, तुम्ही जर दासबोध वाचला ना, दासबोध बरं का साहेब, दासबोध जर वाचला ना तर मनुष्य चांगला संसार करू शकतो. पक्का चांगला संसार करता यायचा जर असेल ना तर दासबोध जरूर वाचला पाहिजे. हो, जरा मनाने नीट वागायचं शिकायचं असेल ना तर मनाची श्लोक जरूर वाचली पाहिजे, त्याच्यात काही विवाद नाही. बरं का, मग त्याच्याबद्दल माझी अमान्यता आहे असं नाही, मान्यता नाही, फक्त एवढेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या बाबतीतच बरं का, ते संत होते, श्रेष्ठ होते, त्यांनी दिशा दिली महाराष्ट्राला, खूप उत्तम दिशा दिली. तो भाग स्वतंत्र आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलं. कोणाला, दक्षिणा देत असतो मनुष्य गुरुला, हे पक्क ध्यानात ठेवायचं बरं का. हो, आणि मागत असतो तो एखादा कोणीतरी, पण महाराजांना नजरानं पाठवला आणि नजरानं पाठवल्यानंतर महाराजांनी उत्तर दिलं काय, दिवट्या छत्री घोडे हे तो आम्हा बऱ्यातन पडे. हे काय आम्हाला बरोबर नाही. मग काय, तुम्ही एक काम करा, हो तुम्ही येणार फक्त नाम तुमच्या कंठामध्ये धरा, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. एवढ्याने आम्ही प्रसन्न आहेत आणि एवढ्यानेच आमचा आशीर्वाद
मना विठ्ठल विठ्ठलमुखी आपलं नाव सोडलं आणि देवाचं नाव जोडलं बरं का. जगद्गुरु तुकोबारांनी नाही सांगितलं माझं नाम चिंतन करा म्हणा तुकाराम तुकाराम म्हणा महाराज छत्रपती म्हणा असं सांगितलं का नाही का. स्वत्व नामाच्या संबंधाने परमात्म्याशी संबंध करून टाकला. त्यामुळं हो आता आपण जर एकाने एक पुस्तक लिहिलं होतं खूप सुंदर पुस्तक होतं बरं का. त्यांचं नाव मला ध्यानात येईल मला वाटतं सर श्री काहीतरी नाव आहे त्यांचं बरं का. उत्तम पुस्तक लिहिलं तू का राम मी का नाही असा प्रश्न विचारला होता बरं का त्यांनी. खूप सुंदर पुस्तक लिहिलं होतं. बऱ्याच वर्षापूर्वी मी त्याचं ते टायटल ते वाचलं होतं पण खूप होतं तू का राम म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज राम आहे मी का नाही मी का राम नाही तर मी पण राम आहे हेच महाराजांनी शिकवलं. अर्थात नामाच्या संबंधातला जो चित्त आहे नामाच्या संबंधातला जो अहंकार आहे अहंकाराने जे नामाशी तादात्म्य धारण केलेलं आहे ना ते सोडलं पाहिजे. नाम रूपाबद्दल इतकं सुंदर रूप आहे आपलं असं आपल्याला वाटतं. डुचक्या डोळ्याचा ज्याला चष्मा लावून पण नीट दिसत नाही ना असाला पण वाटतं मी फार सुंदर आहे. आरशात बघतो आणि असं करतो एक आता मी मग अशा आरशात बघून असं विचलित होतो म्हटलं केस नाही टाकल्या मी मला म्हणत होतो मनात म्हणलं आणि परत आरसा घेतो सुंदर वाटतंय तुला काही लाज वाटते का. आता मरायला आलास आरशात बघतो गरजाला सुद्धा आरसा नाही घेतला पाहिजे खऱ्या अर्थाने आपण बरं का. आता पण रूपाचं तादात्म्य इतकं जुटलेलं आहे आपल्या ठिकाणी इतकं की आपण येऊन जाऊन आरशात बघतो. त्या आमच्या शेजारी एक नाव्याचं दुकान आहे आपल्या समोर आहे नाव्याचं दुकान. त्या नाव्याच्या दुकानामध्ये मी डोकी करायला जात असतो. अर्थात डोकी करायला जातो म्हणजे त्याला मी पैसे देतो केस शोधून कापायचे राहिले नाहीत ना त्याला म्हणत असतो मी हे बघ तू 150 रुपये घेतो आणि 100च केस येतो. खरं तर एक केस 1 रुपयाला हे सुद्धा परवडत नाही पण तरी सुद्धा जाऊ दे आता तुझा व्यवसाय 150 रुपये देऊन टाकतो मी तुला. पण तुला काही इतके केस आहेत का रे मला कापायला सांग बरं खरं सांग बरं. नाही तो म्हणला 5-50च आहेत पण ते शोधावे लागतात त्याचे पैसे. ठीक आहे काही का असाना. तिथं एक माणूस मी ज्यावेळेला दाढी करायला गेलो मला ते वार तिथी नक्षत्र हे सगळं बघून करावं लागतं ना. त्यामुळं मी जातो त्याच्याकडं मी जाऊन बसलो तो म्हणला तर एक दोन माणसं येतं ते झाल्यानंतर तुम्हाला घेतो बरं का. आता त्याची तो दाढी आता तो पोराला साधारण आमच्या विठ्ठलच्या वयाचाच होता समजा बरं का जेवायचं बरं का. पण तो जरा गोरा होता तू थोडासा काळा आहे म्हणजे तू काळा हे सांगायचं नाही मला तू गोरा हे सांगायचं. अर्थात त्याची ते करायला सुरुवात केली त्यांनी 9:15 वाजता सुरुवात केली बरं का. किती वाजता 9:15 कारण मलाच उशीर झाला होता यायला. मला वाटतं मी प्रवचन करून आलो होतो असं काहीतरी होतं आणि ते 9:15 वाजता सुरुवात केली. 10:30 11:15 11:15 11:30 झाले तरी सुद्धा एक का करतात. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी स्वतः कात्री घेतली बरं का. त्यांनी कात्री घेतली आणि त्या आरशाच्या जवळ जाऊन तो मिशी कापायला लागला तो नीट करायला लागला. त्याला सांगत होता ही नीट नाही झाली आणि असा वचका बसला सगळी मिशी कापून गेली. मी प्रत्यक्षात आता तो म्हणला तो नावी म्हणला आता सांगा बरं मी चांगली दिसत होतो तुम्हाला सुंदर दिसत होता तुम्ही आता तुम्ही हे सगळं आता सगळ्या मिशा काढल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता त्याच्याशिवाय काय बरं मग ते सगळं काढलं इतकं बिद्रूप दिसायला लागलं. त्याला म्हणलं काय रे तू उगाच आता त्यांनी केलं ना चांगलं नाही म्हणलं मी सुंदर दिसलं पाहिजे सुंदर दिसला पाहिजे हे बरोबर आहे. एवढं तादात्म्य धरल्यावर सुंदरतेबद्दलचं आपलं सौंदर्य काढायचं देवाचं सौंदर्य बघायचं नेहमी आपलं नाव काढायचं देवाचं नाव जोडायचं आपलं सौंदर्य काढायचं आणि देवाचं सौंदर्य जोडायचं बरं का. म्हणून तर देवाच्या सुंदरतेचं वर्णन तिसरी मालिका काय सुंदरतेचं वर्णन किती सुंदर आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी. आता हा अभंग म्हणताना सुद्धा आपली मंडळी इतकं भारी म्हणते सुंदरते ध्यान उभा विटेवरी खरं कट्यावरी काय म्हणतात आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख का काय इतका अवघड आहे. तुळशी हरगडा काशी आवडे निरंतर हे जी ध्यान हे रूपा
रूपाचं सुंदर असं परमात्म्याच्या रूपाचं वर्णन. आपलं रूप तादात्म्य सोडायचं आणि परमात्म्याच्या रूप तादात्म्याशी आपण एक व्हायचं बरं का. नाम रूप संबंध. आता संबंध हा नामाचा रूपाचा परमात्म्याशी जोडायचा. नाम रूप संबंध जाती. हो, आपण परमात्म्याबरोबर जुटल्यानंतर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत अशा प्रकारची जाणीव करून घ्यायची. म्हणून तर महाराजांनी चिंतन करताना भक्तिशास्त्रामध्ये म्हणून संतांचं भक्ती ज्ञानाचं हे आंदोलन हो एकांतात जाऊन किंवा एकांतातल्या लोकांकरता नाही, ज्ञानी लोकांकरता नाही, जिज्ञासू लोकांकरता नाही, जनसामान्य करता हे मोठं आंदोलन उभा केलेले महाराजांनी भक्ती ज्ञानाचं बरं का. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं जातवित गोत मात भजकात वदित भावनायुक्त. म्हणून जातीचा संबंध सोडून परमात्म्याशी संलग्न व्हायचं. आपण कुठल्याही जातीचे नाही. ज्यावेळेला नामाचा रूपाचा संबंध परमात्म्याशी जोडला जाईल त्यावेळेला जात ही आपोआपच निवृत्त होते. म्हणून तर ती गोपिका सांगते या ती पुढे माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचवणी आणून येणे. म्हणजे परमात्म्याच्या जाणीवेशिवाय दुसरी कुठलीही जाणीव नाही अशी जात आहे ना बाजूला ठेवली पाहिजे. जात नाही म्हणूनच तर तिला जात म्हटलं तरी सुद्धा ती जात नाही पाहिजे. अशी विचित्र आहे जात. विठाला अहंकार तर बराच आहे. आता हल्ली आहे ना भाग अहंकार निर्माण झाला. भाग हो मुळशी तालुक्यातल्या कीर्तनकाराचेच मुळशीमध्ये कीर्तन ठेवायचे, इतराचे कीर्तन ठेवायचे नाही. आणि ठेवली तर माऊलीच्या मंदिरात ठेवायचे का तिथं कीर्तन करून घ्यायचं दक्षिणा द्यायची नाही. त्यामुळे ह्याला काम करून घ्यायचं. असं डोकं किती बेकार आहे बा. नाही तर मग आपल्याकडे बोलवलं तर म्हणजे इतकी माणसं वेगळ्या वेगळ्या संबंधात निर्माण झाले. म्हणजे हे उदाहरण आहे आपलं सगळीकडचं चाललंय हे बरं का. सगळ्या जगात सांगतो मी हे. अर्थात नाम रूप संबंध जाती क्रिया आपले हरेक क्रिया आहे ना सगळीची सगळी क्रिया परमात्मा स्वरूपाला समर्पित पाहिजे. म्हणून हात चालला ना ते एक वाक्य आहे हस्तस्य भूषणम किमस्ति. तर हस्तस्य भूषणम दानमस्ति असं म्हटलंय. पण दान सुद्धा नाही मग हस्तस्य भूषणम पूजा असते. देवाची पूजा. आपला हात देवाची पूजा करण्याकरता, आपले डोळे देवाचं रूप बघण्याकरता. अर्थात हरेक क्रिया आहे ना आपली ती सगळीच्या सगळी देवाची क्रिया करणे म्हणजे काय देवाच्या संबंधामध्ये असावे. म्हणून नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद. तो भेदच जर करायचा झाला ना तर केवळ असा करायचा काय अनात्म पदार्थ आणि आत्म पदार्थ. म्हणजे काय तर एक देव आहे आणि एक जग आहे. आता जग आहे ते जड आहे आणि परमात्मा आहे तो चेतन आहे. आणि हा जड असलेला जगत नावाचा पदार्थ परमात्मा स्वरूप आहे. अशा अभेद ज्ञानाकरता या भेद ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. म्हणून या सहाही गोष्टी आपण जर परमात्म्याच्या संबंधाने केल्या तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काकडा अभिव्यक्त झाल्याशिवाय राहत नसतो. मालिका संपल्यानंतर लगेच आंधळ्या पांगळ्याच्या वासुदेव येतात का नाही. वासुदेव येतात आणि वासुदेव सगळ्याला फेरी करून उठवत राहतो बरं का. जुन्या काळामध्ये वासुदेव यायचे. काय वासुदेव यायचा वासुदेव पिंगळा आंधळा हे यायचे बरं का आणि फिरायचे पूर्वीच्या काळामध्ये. आता तसं नाही राहिलेलं. आता जुन्या गोष्टी संपुष्टात येत चाललेल्या आहेत आणि ह्या आठवणीत सुद्धा नाही येतात. नाथ महाराजांनी ह्या सगळ्या लिहिल्या का म्हणून कुठंतरी कीर्तना प्रवचनामध्ये ऐकायला मिळतं. नाहीतर बाकी आता शक्य नाही अशा प्रकारची गोष्ट. अर्थात वासुदेव काय करतो जागा करतो. उठा काय जागाशी निजलाशी सुने जागवणी दारापाशी जागा
सुने चागोने तारापाशी तुझ्या हिताला की करी वसवशी भेटीनं घेशी वासुदेवाची गा. वासुदेव दोन प्रकारचा, एक सगुण साकार वासुदेव आणि एक निर्गुण निराकार वासुदेव. निर्गुण निराकार वासुदेव सगळ्याच्या आतमध्ये आहे, बाहेर आहे बरं का, आत बाहेर आहे. त्याचं चिंतन करताना श्री संत ज्ञानोबा सांगतात, ऐकेगा कुटीला लकमस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकेका भूताच्या ठाई. तो आत्मा म्हणजे तो वासुदेव बरं का. वासुदेव शब्दाचा अर्थ आहे वसती इति वासुदेव, सर्वांतर्यामी जो आहे ना त्याला वासुदेव म्हणायचं. आता याच्या करताच तो तुझ्या मागे लागलो आहे मी. आणि हा जो वासुदेव आहे ना म्हणजे हा वासुदेव म्हणजे जगद्गुरु तुकोबारा ज्ञानोबारा जाग करणारा एक वासुदेव, त्याचं नाव संत. त्या वासुदेवाची भेटी घे. तू एक वासुदेव विटेवर उभा असलेला आणि तिसरा वासुदेव आत्मा, हे तीन आहेत का? एकच आहे, दोन तीन नाही येत, पण रूप याचे तीन आहे. एक जागा करतो, वासुदेवाकडे पाठवतो, वासुदेवच वासुदेवाकडे पाठवतो आणि त्या वासुदेवाला मूळ स्वरूपामध्ये अधिष्ठान स्वरूपामध्ये बघण्याची प्रवृत्ती देतो. अशा प्रकारचा जो वासुदेव तो वासुदेव. त्याच्यानंतर आंधळा. आता आंधळ्यामध्ये बरेच प्रकार आहेत बरं का. आंधळ्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत. त्याचा शेवटचा प्रकार असा आहे, सहजमी आंधळा का निज निराकार पंथी वृत्ती हे निवृत्त झाली जनना दिशेची तेथे. संपूर्ण परमात्ममय दृष्टी झालेला जगत जीव देह वगैरे त्या सगळ्या गोष्टी ज्याच्या वृत्तीतून समाप्त झालेल्या आहेत आणि वृत्तीत ज्याची निवृत्त झालेली आहे, केवळ आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप केवळ मात्र परमात्म स्वरूपाला प्राप्त झाला, अशा प्रकारचा आंधळा. आणि अशा आंधळाचं जर चिंतन केलं ना सकाळी सकाळी तर आत्मानुभव आत्मानंद उपभोगायला मिळतो बरं का. बऱ्याच वेळेला काकडं म्हणताना माणसाच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही बरं का. डोळ्याला पाणी पण त्याला हृदय लागतं बरं का. काय लागतं त्याला? काय लागतं? जळालेल्या हृदयाचे. बायकोनी पोरानी संपत्तीने अहंकाराने जाळून टाकले, जाळ घालून घालून हृदय. आणि अशा जळलेल्या हृदयाच्या माणसाला अभंगाचा पाहणा काही येत नसतो, ध्यानात ठेवा. त्याच्याकरता माणसाचं अंतःकरण थोडं जाग पाहिजे, जिवंत पाहिजे बरं का. आता ते आमचे गुरुजी म्हणायचे निष्काळजी नाही, काळजी नसलेला मनुष्य गुरुजी म्हणायचे बरं शब्द प्रयोगात. तसं अंतःकरण ज्याचं जळालेले खाक झाले. कशाने झाले? बायकोच्या प्रेमाने झाले. कशाने झाले? पोराच्या बडीमाराने झाले. कशाने खाक झाले? गावातल्या सत्तेच्या मदाने झाले. कशाने झाले? संपत्तीच्या मदाने झाले, उन्मत्त झालेले बरं का. अर्थात ज्ञानोबारांनी याचं चिंतन करताना क्रोधा करता लिहिलेत ना, विद्या विनोद विभवे ज्ञानोबारांचं. आता पुढच्या 8 दिवस काय करा ना पूर्ण. विद्या विनोद विभवे. आंबेडकर वैष्णवी दिदी बोला, तुमच्या आहेत पाठ? विठ्ठल महाराज आहे का पाठ? माझ्याच नाही तर तुमच्या काय असं अर्थात गंमत बघा. मला काय सांगायचं होतं, आत्मानुभव आनंद प्राप्त होण्याकरता
अभंगाचा सहृदय मनुष्य पाहिजे. हृदय जळालेला मनुष्य आहे ना त्याला काही उपयोगाला होत नसतो. म्हणून खडकी जैसे वर्षले, पाऊस पडला एकदा खडकावर पडला, काही पिकाला आलं का? खडकावर पीक आलं का? इथं आपल्या इथं खडक आहे खाली, किती पाणी गेलं, काही आलं का तिथं झाड वगैरे? काही येत नाही का? कितीही पाणी पडलं खडकावर हो तर त्या खडकाला त्या पाण्याचा काहीही उपयोग. तसं हृदय जळालेल्या माणसाला अभंगाचा काहीही उपयोग होत नसतो. म्हणून आंधळा वाचला, पांगळा वाचला, ऐकला आणि हृदयाला. आमचे नाना कुठे आहेत? नाना स्वयंपाक, हा नाना काकड्याला असतात. आंधळे पांगळे भरते आरडू म्हणतात. मी ऐक नाही हो, त्यांना विचारा, त्यांच्या डोळ्यात पाणी आले बघितलेलं आहे मी बरं का एकदा. म्हणजे मी इथं होतो एक दिवशी मुक्कामाला. हो मुक्कामाला होतो पण मी काकड्याला नव्हतो. मी आपलं लांबून बघत होतो याचं काकड्या, आहे की नाही? हो प्राय हा महाराज लोक काकड्याच्या वेळेला वाकडेच असतात. काकड्यात नसतात असतं, पण मात्र शास्त्री आमची काकड्याला असतात. महाराज काकड्याला असतात. तुमच्या एवढं धन्य दुसरं कोणी नाही. काकडा आत्मानंद उपभोगण्याचं साधन आहे आणि ते या सगळ्या गोष्टींनी पार करून तुम्हाला परमात्मा स्वरूपापर्यंत नेत अशा प्रकारची शक्ती या काकड्यामध्ये आहे. म्हणून काकडा आणि सरते शेवटी आरती. आरती हो सगळं जगात पूर्ण संपलं ना, शिल्लक राहतं ते केवळ प्रेम. रती म्हणजे प्रेम. म्हणून तर ज्ञानोबारांनी पसायदान मागताना असं चिंतन केलं हो, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. आता खळांची व्यंकटी बर का, खळांची व्यंकटी. खळ कसा असतो? खळ कसा असतो? खळ आपल्यासारखाच असतो, दुसरा असा काही नसतो. त्याला हात असतात, डोळे असतात, कान असतात. तोही अतिशय छान सुंदर गंध लावतो. तोही अतिशय छान प्रकारच्या माळी, कदाचित 8-10 माळी असू शकतात त्याच्या गळ्यात बरं का, एक नाही. आपल्याकडे 2च असतात पण त्याच्या खळ आहे ना, खळ हो लय हो. म्हणून या खळाची व्यंकटी वाकडेपणा निवृत्त व्हावा. खळाचा वाकडेपणा हो निवृत्त झाला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी प्रीती वाढली पाहिजे. आता ही जी प्रीती आहे ना ती वाढते कशाने? आरती. आपल्याला सरते शेवटी एवढा सगळा काकडा केला की प्रेम वाढत 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 सरते शेवटी परमात्म्याला ओवाळलं. आपले आत्मज्योत आपला जीवात्मा परमात्म्यावर ओवाळून टाकला ना परमात्म्याच्या चरणावर की मग खऱ्या अर्थाने प्रेम स्वरूपाला प्राप्त होतो. अशा प्रकारची काकडा आरती आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त झाली पाहिजे. आणि याकरता काकडा आरतीचा हा संपूर्ण महिनाभर केलेला खटाटोप असतो बरं का. देव सावळा सतुलकण परमात्मा आईसाहेब शेजारी आतमध्ये विजय पांडुरंग आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा आविर्भाव निर्माण होऊन संतांच्या शब्दाच्या द्वारा त्याची पूजा आणि आपल्या आत्मदेवाला किंवा आपल्या आत्मस्वरूपाला त्याच्या चरणात त्याच्या परमस्वरूप स्थितीला समर्पित करून टाकणं, जाऊन मिळून जाणं अशा प्रकारच्या काकडा आरतीच्या विशेष स्वरूपाला प्राप्त व्हावं लागतं. आणि ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट करण्याकरता या 6 विकाराला सोडावं लागतं. काय 6 विकाराला? याच्यानंतर अनेक विकार आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे तर आहेतच. देवाने सांगताना असं चिंतन केलेलं आहे. मग भगवान सांगतात विठ्ठल याच्यामुळं मनुष्य अधोगतीला जातो, ह्याच्यात विवाद नाही. पण त्याच्यामुळे म्हणजे त्या 3 जणांमुळे कोण? त्रिविधम नरकस्वेदम द्वारम नाशनमात्मनः. काय काय नाही नाही काम क्रोध तथा लोभ एतत्रयम त्यजेत. हो देव सांगतात की त्रिविधम नरकस्य इदम अस्य इदम त्रिविधम नरकस्य. पुढं काय? आत्मनः नाशम आत्मनः. आत्म्याचा नाश करणार. आत्म्याचा नाश करणार म्हणजे आत्मा आपल्याला बघून न देण्याकरता
जेवढी शक्ती लावायची ना तेवढी ते लावतात. अशा प्रकारचे काम करत ते तर विकार आहेतच, त्या विकाराचं काही फारसं चिंतन नाही. पण या 6 गोष्टी 6 विकाराला देवाच्या चरणी समर्पित केलं ना की मग सगळं त्याच्या चरणी समर्पित होऊन जातं. याच्याकरता काय करावं लागतं तर फक्त काकडा करावा लागतो. काय करावा लागतो? काकडा करावा लागतो बरं का. आणि काकडा एक अशा प्रकारची गोष्ट तयार केली, अभंगाचा समूह तयार केला की सगळ्या प्रकारचे अभंग त्याच्यात बरं का. सगळ्या प्रकारचे अभंग म्हणून आपण अभंगाचं चिंतन तिथपर्यंत केलं सरासरीनं आरतीपर्यंत. अशा प्रकारच्या काकड्याच्या समाप्तीला काल्याचं कीर्तन म्हणजे काय तर अखिल ब्रह्मांड नायक परमात्म्याकडं अपेक्षा केली पाहिजे. कशाची तर ती सुद्धा केवळ प्रेमाची अपेक्षा. कशाची? प्रेमाचीच अपेक्षा. काकडा आंधळा पांगळा वासुदेव काय असेल ना बहिरा मुका वगैरे सगळ्याच्या सगळं. पण हे सगळं गायल्यानंतर देवाकडे अपेक्षा करायची, देवा केवळ आणि केवळ प्रेम मला प्रदान कर. मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागतोय. काही प्रेम भाव तुटे पाठवा. अर्थात मी विश्वनाथ दीनवंत मी अनाथ, कृपा करायला ते थोडी पाया पडिल बराडी. मला तुम्ही प्रेमाचा खाऊ द्या. आणि प्रेम हीच एक सरतेशेवर शिल्लक राहणारी गोष्ट आहे. याकरता त्या अखिल ब्रह्मांड नायक परमात्म्याकडे प्रेम मागायचं. आणि ते प्रेम मागताना जगद्गुरु तुकोबाराच्या शब्दातून मागायचं. आपल्या शब्दामध्ये शक्ती नाहीये तर संतांच्या शब्दाच्या द्वारा प्रेम मागायचं. म्हणूनच तर मी बाळक्रीडेतला अभंग आपल्या समोर ठेवला बरं का. जगद्गुरु तुकोबारा ऐसे देही नाही बरं का, ऐसे देई दे तू असं मला प्रेम दे. कसं प्रेम आहे या प्रेमाला एक विशेषण आहे बरं का. ऐसे देई प्रेम काही कला कळा कळा त्यालाच कला म्हणायचं बरं का. हो अर्थात कला शब्दाचा प्रयोग काय प्रेम दे आणि कला दे का नाही. आता प्रेम आणि कला अशा 2 वस्तू जर वेगळ्या केल्या तर करता येईल त्याचं चिंतन, पण तसं नाही करायचं. मग पहिल्यांदा एवढंच करायचं ते कलात्मक प्रेम. कसं कलात्मक प्रेम? कलात्मक प्रेम म्हणजे काय तू मी एक आहे आणि एक असून सुद्धा तू देव आहेस मी तुझा भक्त आहे. अशा प्रकारच्या संपूर्ण विशेष वृत्तीला कलात्मक प्रेम म्हणतात. आणि ते कलात्मक प्रेम सगळ्यांना उपभोगता येत नाही म्हणून त्याची अपेक्षा करायची देवाकडे. सगळ्यांना येत नाही. जीव आहे ना जीव जोपर्यंत आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत कलात्मक प्रेमाला तो उपभोगू शकत नाही. म्हणून संत लोक देवाकडे प्रार्थना करताना सांगतात हे देवा हे कलात्मक प्रेम आम्हाला दे. ऐसे देई प्रेम काही कळा अशा प्रकारचं. अर्थात अशा प्रकारचं प्रेम उपभोगता आलं पाहिजे. त्याच्याकरता कल्पित द्वैताचा स्वीकार करायचा आणि वास्तविक अद्वैताचा स्वीकार करायचा. आणि या 2 गोष्टी करून आहे ना मनुष्य या प्रेमाला उपभोगू शकतो. म्हणून महाराज प्रेम मागतात त्याचं नाव आहे बाळक्रीडा बरं का. आणि या बाळक्रीडेमध्ये असं विशेष आहे की देवाच्या संपूर्ण चरित्राचं वर्णन आहे बरं का. हो आणि असं नाही वर्णन की ते वर्णन वाचता नाही ना माणसाला इतकं अधुरा कळतं अशा प्रकारचं विशेष आहे. महाराजांची रचना आहे ना ही बाळक्रीडा अशी इकडे वेगळ्या प्रकारची रचना आहे. हे बाळक्रीडा 100 अभंगांचं प्रकरण आहे. आणि या 100 अभंगांच्या प्रकरणामध्ये संपूर्ण श्रीमद भागवताचं पारायण झालेल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढी शक्ती या 100 अभंगामध्ये. म्हणून आमच्याकडं गुरुजी आहेत ना आपल्याकडं भजन जर समजा कुठं आले कळत नसेल तर म्हणायचे सरा बाळक्रीडा सुरू करा. का बाळक्रीडा ही पूर्ण परमात्म्याचं चिंतन आहे. त्या दृष्टिकोनातून त्या बाळक्रीडेचं पारायण किंवा बाळक्रीडेचं भजन करायला सांगायचे. अशा प्रकारची ही बाळक्रीडा श्रीमद भागवताचं. श्रीमद भागवत काय आपण वाचू शकत नाही. किती श्लोक आहेत श्रीमद भागवताचे? 18,000 आहेत. किती
18,000 आणि हे 100च अभंग येतं. 100 अभंगाचे चरण असून किती असतील? एक काही 6 चरणी आहेत, काही 4 चरणी आहेत, काही 3 चरणी आहेत, काही 12 चरणी आहेत, 16 चरणाचे असे अभंग आहेत. तर हे असून किती असतील? एक 2,000 चरण होतील. किती होतील? 2,000-2,500 चरण होतील. त्यापेक्षा जास्त होणार नाही. आणि हे 18,000 श्लोक आहेत आणि हे श्लोक आहेत, संस्कृत आहे. आपल्याला ते शक्य होत नाही. एवढं मोठं अवघड श्रीमद भागवत जर वाचायचं ठरलं तर या बाया बापड्यांना व आपल्यासारख्या अडाणी माणसाला जमणं शक्य नाही. ह्याच्याकरता शास्त्री किंवा ह्याच्याकरता हळदे महाराज यांना चालतं आहे की नाही? विठ्ठल महाराज बरोबर आहे की नाही? आपल्याला जमतं का ते? आपल्याला नाही. कावा म्हणले का तुम्हाला जमतं का? नाही जमत. हा, त्यांना बी नाही जमत. म्हणजे ते आंबळनेरकरच झाला ना तो. तरी टोपी तू बदलली नाही सांगू आहे का? बरोबर बदलून घ्या. बर का, तुम्ही नीट आहे का गोष्ट? त्याला आंबळनेरकर म्हणतो. तर आंबळनेरकरांच्या मठामध्ये राहायला आहे 4 महिने. बरं का, आता गंमत बघा. आंबळनेरकराचा, आता ह्याचा नाही आंबळनेरकराचा, हा काय त्यांच्याकडे शिकला नाही, काही नाही. पण हा आंबळनेरकराचा जर मंदिरात गेला ना तर सगळे लोक उभा राहून यांना दर्शन देतात पांडुरंगाचं. बरं का, हा म्हणजे मला बी दर्शनात घेऊन गेले होते ते. हो, शास्त्री तुम्हाला मिळतं की नाही? हो, त्याचा असा दरार आहे मंदिरामध्ये. सगळे लोक नमस्कार करतात. या महाराज, या महाराज, या महाराज. हो का? आंबळनेरकराबरोबर जाणारा. आंबळनेरकरांचं संपूर्ण मंदिरावर अंगण आहे. तसाच यांचं सुद्धा. हा आणि सुदामराव जर 2 जण पुढे असले ना, हो, मुख्यमंत्र्याला सुद्धा बाजूला काढतील लोक, पण यांना पहिलं दर्शन देतील.